प्रार्थना मुख्य गावासाठी दाविदाचे स्तोत्र. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहेत. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निष्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतरात्म्याची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतरात्म्याला ज्ञानाची ओळख करून दे. येजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझे हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्यापुढून घालून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. म्हणजे अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझ्या जीभ तुझ्या न्यायपारायणाची गरज करेल. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुझ्या पैशी आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होमबलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनेचे हित कर. सियोनचे कोटा बांधून काढ. म्हणजे नीतीपूर्वक केलेले यज्ञ, होम बली, निशेष होम बली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. आमेन. यावेळेस जुना करारामधून उत्पत्ती या पुस्तकातून 4 ते 25 आणि 26 आपल्यासाठी आकाश वाचेल. करारातून उत्पत्ती 4, 25 आणि 26 ही वचने आपण ऐकूया. शेताचे वंशज. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेत ठेविले. ती म्हणाली, कायनाने हाबेलाचा घात केला, म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेत याचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने अनोश असे ठेविले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. आमेन. याकोबाचे पत्र 5वा अध्याय 13 ते 18. नवीन करारातून पत्राचे वाचन आपण करत आहोत. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 13 ते 18 वचन. पान क्रमांक 322. प्रार्थनेचे सामर्थ्य. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर उणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखनाईतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. त्याने पाप केली असली तरी त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. एलिया आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. माझ्या बंधूंनो, तुम्हामधील कोणी सत्यापासून बहकला आणि कोणी माघारे फिरवले, तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून वाचविल व पापांची रास झाकेल. हे ध्यानात ठेवा. वाचलेली सर्व वचने देव बाप आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमीन. कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय. मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 6 आणि 5 ते 8 ही वचनं आपण ऐकूया. मत्तई 6, 5 ते 8. प्रार्थना कशी करावी. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही ढोंग्यासारखे होऊ नका, कारण आपण माणसास दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्यांच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे हे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. पण तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जा आणि आपले दार लावून तुझा बाप जो गुप्तात आहे त्याची प्रार्थना कर. मग
तुझा बाप जो गुप्तात पाहतो तो तुला प्रतिफळ देईल. आणि प्रार्थना करीत असताना राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे तुम्ही व्यर्थ घोषणा करू नका, कारण आपल्या फार बोलण्याने आपण ऐकले जाणार असे त्यांना वाटते. म्हणून त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला कोणत्या वस्तूंची गरज आहे हे तुमच्या बापाला तुम्ही त्याच्यापाशी मागण्याच्या आधीच ठाऊक आहे. आमेन. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आहोत का आपण सगळे जागे? नक्की. आज शास्त्रपाठ जे वाचले त्याचा विषय काय आहे? अरे खरंच जागेत. मग सोपे शास्त्रपाठ आहेत नाही का? आज आपण परमेश्वर आमच्याशी काय बोलणार आहे आणि ते जाणून घेण्याचा आज आपण थोडक्यामध्ये प्रयत्न करूयात. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. पित्या परमेश्वरा, तुझं पवित्र वचन समजावून घेण्याकरता आम्हाला तू सहाय्य कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला तू चालव अशी प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बापा. आमेन. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 4था अध्याय आपण बघितला. उत्पत्ती अध्याय 4 आणि त्यातल्या 25 आणि 26 या 2 वचनांचं आपण वाचन केलेलं आहे. अगदी थोडक्यामध्ये आपण पाहूयात. तिथं काय म्हटलेलं आहे? शेताचा जन्म. आणि आदामाने आपल्या बायकोला पुन्हा जाणले आणि तिला मुलगा झाला आणि तिने त्याचे नाव शेत म्हणजे नेमलेला असे ठेवले, कारण तिने म्हटले, देवाने हबेलाच्या ठिकाणी माझ्यासाठी दुसरे संतान नेमले आहे. कारण कायनाने त्याला जिवे मारले आणि शेत यालाही मुलगा झाला आणि त्याने त्याचे नाव अनोश ठेवले. तेव्हा माणसे यहोवाचे नाव घेऊन प्रार्थना करू लागले. केव्हापासून प्रार्थनेची प्रथा सुरू झाली? अनोशच्या जन्मापासून नाही का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनोश. आपल्यामध्ये पण अनोश आहे. काय अनोश? बघ तुझ्या नावाचा अर्थ किती मोठा आहे. हा, तुझ्या नावापासून पवित्र शास्त्र सांगतं की लोकांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. काय कारण असेल? अनोशच्याच नावापासून का बरं सुरुवात झाली? अनोशचं नाव ठेवलं शेतानं, त्याला मुलगा झाला, त्यानं त्याचं नाव अनोश ठेवलं आणि बायबल आम्हाला सांगतं की तेव्हापासून लोक परमेश्वराची प्रार्थना करू लागलेत. का बरं? अनोशच्या नावापासूनच का? त्याच्या अगोदर किंवा आजूबाजूला इतर कुणी लोक नव्हते का? किंवा त्याच्याबरोबरीनं इतर मुलं जन्माला आले नव्हते का? काय कारण आहे? कोणाला माहिती आहे का? टिंकू, आपण गिव्ह अँड टेक मध्ये आज प्रार्थनेवरती चर्चा करूयात. आम्हाला काही गोष्टी माहिती असतात, काही गोष्टी माहिती नसतात, बरोबर? आपल्याला ज्या गोष्टी आपण वाचन करतो आणि ज्या गोष्टी आपण ऐकतो आपण तेवढ्यावरतीच विश्वास ठेवतो किंवा तितकंच आपलं आपण नॉलेज मर्यादित ठेवतो. थोडंसं आपण डेव्हलप करणं फार आवश्यक आहे. प्रार्थना म्हणजे काय? परमेश्वराशी बोलणं म्हणजे प्रार्थना. आमच्या मनातले जे विचार आहेत, आम्ही जे काही आम्हाला दुःख झालेलं आहे, आम्हाला आनंद झालेला आहे, तो ज्यावेळेस आम्ही आमच्या देवाशी बोलतो, आम्ही ज्यावेळेस परमेश्वराशी संवाद साधतो, मग प्रत्येकाची प्रार्थना करण्याची पद्धत वेगळी. आपण कधी एकांतात प्रार्थना करतो, एकटेपणामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर क्रॉस असेल त्या क्रॉस समोर जाऊन आपण प्रार्थना करतो उभं राहून. अनेक कुटुंबामध्ये काल्पनिक चित्र आहे येशू ख्रिस्ताचं. ते येशू ख्रिस्ताचं चित्र किती खरं आहे? अजिबात खरं नाहीये. ते माणसाच्या कल्पनेतून साकारलेली कलाकृती आहे ती. त्या चित्राला बायबलमध्ये कुठलाही आधार नाही, कुठलाही पुरावा नाहीये.
माणसांनी तयार केलेलं चित्र आहे ते. माणसाच्या बुद्धिमत्तेनं चित्रकारांनी कल्पना करून केलेलं. देवाला बघितलंय का कोणी? आपण कुणीच पाहिलेलं नाही. मोशेने हट्ट केला होता नाही का, मला तुला बघायचंय. परमेश्वर म्हटलं शक्य नाहीये ते. मला जर कुणी बघितलं तर तो माणूस जिवंत राहणार नाही. आणि म्हणून खडकाच्या कपारीतून देवानं त्याला दर्शन दिलं आणि ते प्रकाश तो त्यानं पाहिला फक्त नाही का. थोडीशी छोटीशी झलक मोशेनं ती बघितलेली आहे. परमेश्वराला आजपर्यंत कुणीच बघितलं नाही. येशू ख्रिस्ताला किती जणांनी बघितलंय? आपण बघितलंय आज इथं बसलेलो? आपण कुणीच बघितलं नाही येशू ख्रिस्ताला. पण तरी देखील आपण वेगवेगळे सिनेमे पाहतो येशू ख्रिस्तावरती आधारित असलेला नाही का. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जे लोक होते त्यांनी प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताला बघितलेला आहे. पवित्र आत्म्याला कोणी बघितलंय? नाही बघितलेलं. पण जीवनाचा आत्मा तुमच्यात आणि माझ्यात परमेश्वराने दिलेला आहे. त्या तुम्हाला आणि मला आम्ही स्वतःला बघितलंय का कधी? आम्ही स्वतःला कधी आतमध्ये डोकावून बघितले का? आपण सकाळी उठल्यानंतर आरशात बघतो आणि खूप आनंदी होतो. हाऊ ब्युटिफुल आय एम, हाऊ स्मार्ट आय एम, है ना टिंकू? बरोबर की नाही? आम्ही छान तयार होतो, आंघोळ पांघोळ करतो, इन करतो, छान ड्रेस घालतो आणि आरशासमोर उभा राहून स्वतःचं कौतुक करतो. अंतरात्म्यामध्ये आपण कधी आपण स्वतःला बघितलेलं आहे का? की माझा अंतर्याम किती सुंदर आहे, ते देवाला आवडणार आहे का? त्याच्यामध्ये देवाची वचनं वास करत आहेत का? त्याच्यामध्ये परमेश्वराने दिलेला आत्मा आहे का? त्याच्यामध्ये सैतानाचा आत्मा आहे का? त्याच्यामध्ये सैतानाचे विचार आहेत? काय टेस्ट करतो आपण? काय आम्ही स्वतःला पाहतो? काय आम्ही निहाळतो? आम्ही फक्त आमचं बाह्य स्वरूप पाहतो आणि आनंदी होतो की देवानं आम्हाला किती छान ठेवलंय. निश्चित अर्थानं परमेश्वरानं आम्हा प्रत्येकाला खूप चांगली धडधाकट प्रकृती दिलेली आहे. 2 हात 2 पाय चांगल्या रीतीनं आम्हाला परमेश्वरानं चांगल्याच अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, इरवड्यात जर चक्कर मारली ना तर आपल्याला कळेल की परमेश्वरानं आपल्यावरती किती मोठी कृपा केलेली, किती चांगली घरं देवानं आम्हाला दिलेली आहेत, किती चांगला निवारा परमेश्वरानं आम्हाला दिलेला आहे. आम्ही आमच्या हक्काच्या घरामध्ये डोकं टेकायला येऊ शकतो. हे बाकीच्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांकडे बघून कळेल. किती त्या देवाचे आभार मानले पाहिजेत. किती रोज आम्ही प्रार्थनेच्या माध्यमातून त्या देवाच्या जवळ जायला पाहिजे. 2 मिनिटाची, 4 मिनिटाची, 5, 6, 10 मिनिटाची प्रार्थना संपली आमची प्रार्थना. वॉकिंग प्रेयर आपण करतो का? किती जण करतात वॉकिंग प्रेयर? अजून हात वरती करा. जे करत आहेत ते हात वरती करा. वॉकिंग प्रेयर. जे करत नाहीत त्यांनी अनुभव घेऊन बघा. रस्त्याने जाताना, गाडी चालवताना देवाशी बोला, परमेश्वराशी बोला आणि तो अनुभव घेऊन बघा. ती पण एक प्रार्थना आहे. प्रार्थना फक्त घरामध्ये गुडघे टेकून केलेली प्रार्थना तो एक प्रकार झाला. वॉकिंग प्रेयर देखील आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो. काल आम्ही एका कौटुंबिक प्रार्थनेमध्ये स्तोत्र 16 बघितलं. त्याच्यामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की मी निवांत असताना रात्री मला माझा अंतर्याम देखील मसलत देतं किंवा मला मार्गदर्शन करतं, आहे की नाही? आम्ही ज्यावेळेस जगाच्या विचारांपासून रिटायरमेंट घेतो, रात्री आम्ही अलिप्त होतो सगळ्या विचारांपासून, आम्ही बिछाण्यावर झोपतो, त्यावेळेस आमचा आत्मा, जीव आणि शरीर हा परमेश्वराशी जोडला गेला पाहिजे. त्याचं म्हणणं, त्याचा बोध, त्याचा सद्बोध, त्याची वचनं आमच्या कानामध्ये आली पाहिजे. त्याची मंद वाणी परमेश्वराची ती आमच्या कानामध्ये आली पाहिजे. आम्ही देवाशी बोललं पाहिजे. प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी संवाद साधणं. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या आईवडिलांशी बोलतो, मित्रमैत्रिणींशी बोलतो, आमच्या नातेवाईकांशी बोलतो,
त्याचप्रमाणे आम्ही देवाशी देखील बोललं पाहिजे. परंतु तो आमचा देव आहे याचं भान देखील आम्ही ठेवायला पाहिजे. तो आमचा निर्माणकर्ता आहे, त्याच्याशी आम्ही आदरानं बोललं पाहिजे. आम्ही प्रेमानं निश्चित अर्थानं त्याच्याशी बोलावं, परंतु आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल आदर असला पाहिजे, त्याच्याबद्दल श्रद्धा असली पाहिजे. ती प्रार्थना, ते बोलणं विश्वासानं भरलेलं असलं पाहिजे. आम्ही देवाकडं जाताना प्रश्न घेऊन जाता कामा नये. परमेश्वराला माहित नसतं का? देवाला माहिती नाहीत का आमच्या अडचणी, आमचे प्रॉब्लेम्स, आमचे प्रश्न? तेच परत आम्ही देवाला काय सांगणार? अनेक लोकांना, अनेक पालकांना फार सवय आहे बरं का. काय सवय असतात? प्रार्थनेमध्ये देवाची वचनं देवाला ऐकवायची. मी टीका नाही करत आहे, परंतु जे देवाचं म्हणणं आहे तेच तुम्ही देवाला कसं ऐकवता? त्यानं जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती इम्प्लिमेंट करा ना, त्याच्याप्रमाणे चाला. ते जास्ती महत्वाचं आहे. तू असं म्हणाला, हो मीच म्हणालो, मला माहिती आहे, मलाच काय सांगताय तुम्ही? मी जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही वागा, हे परमेश्वराला सांगायचं. त्याप्रमाणे आपण वागतो का? त्याप्रमाणे आपण करतो का? ते फार महत्वाचं आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही देवाशी रोज आणि रोज बोलणं फार गरजेचं आहे. आम्ही सुरुवातीला बघितलं की प्रार्थना केव्हापासून लोकांनी करायला सुरुवात केली? ज्यावेळेस शेथाला मुलगा झाला. शेत हा कुणाचा मुलगा? आदाम आणि हवेचा. कुणाच्या जागी त्यांना मिळालेला आहे तिसरा मुलगा? हाबेलाच्या जागी. हाबेल कसा होता? हाबेल नीतिमान होता. तो देवभीरू होता, देवावर प्रेम करणारा होता, देवाला भिणारा होता. परमेश्वराकरता उत्तम अर्पण हाबेलानं दिलं होतं आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार परमेश्वरानं केला होता. हाबेल चांगली नीतिमत्ता असणारा मुलगा होता. आणि काईन कसा होता? शास्त्रामध्ये सांगतं काईन तर तो त्या दुष्टाचा होता. त्यानं काय केलं? आपल्या सख्या भावाचा खून केला. सख्या भावाचा खून केला. हाबेल या जगातून नाहीसा झाल्यानंतर आदाम आणि हवेला परत परमेश्वरानं हवेला सारखाच मुलगा दिला. त्याचं नाव त्यानं काय ठेवलेलं आहे? हवेनं शेत ठेवलेलं. शेत म्हणजे काय? नेमलेला, अपॉइंटेड. शेत म्हणजे नेमलेला. कारण हाबेल जो होता तो परमेश्वराच्या आवडीचा होता. परमेश्वराला उत्कृष्ट अर्पण हबेलानं दिलं होतं आणि तो आता नाहीये. आणि म्हणून आदाम आणि हवेला परमेश्वरानं त्याच्यासारख्या स्वभावाचा, त्याच्याच सारख्या नीतिमत्तेचा मुलगा शेत दिलेला आहे. शेत याचा अर्थ नेमलेला. खूप विचारपूर्वक नावं ठेवलेली आहेत ही पवित्र शास्त्रामधली. आपण आपल्या लेकरांची नावं ठेवतो खरी, परंतु त्या लेकरांच्या नावामध्ये आणि त्यांच्या वर्तणुकीमध्ये बऱ्याचदा जमीन आसमानचा फरक आढळतो. आढळतो का? हो की नाही? बऱ्याचदा आपल्याला आपण जी नावं ठेवतो त्या नावांचे अर्थ माहिती नसतात. फक्त बायबल मधलं नाव आहे म्हणून आपण ते ठेवतो. खूप विचारपूर्वक करा. त्या नावांचे अर्थ समजावून घ्या. ज्यांना हिब्रू येते, ज्यांना माहिती आहे, ज्यांचा अभ्यास झालेला आहे. आपल्याला असं वाटतं की आमच्या लेकरांची नावं पवित्र शास्त्रामधली असावीत, काय हरकत नाही, त्याच्यात वाईट काहीच नाहीये. परंतु नेमके त्या नावांचा अर्थ काय आहे हे देखील आम्ही जाणून घेतलं पाहिजे. अनुषच्या नावाचा अर्थ काय? अनुष काय? माहितीये नाव? अर्थ माहितीये? अनुषच्या नावाचा अर्थ काय आहे? नाही नाही नाही, रोष नसलेला नाही. अनुषचा अर्थ जो आहे तो माणसांच्या अवस्थेतील दुर्बलता. अनुष म्हणजे आमच्या शरीरामध्ये किंवा आमच्या स्वभावामध्ये
जी दुर्बळता आहे, आम्ही जे कमकुवत आहोत, आमच्यामध्ये असणारी जी कमकुवतपणा आहे, त्या कमकुवतपणाला अनोश म्हटलेलं आहे. आता शेथानं अनोश हे नाव का ठेवलं त्याच्या पाठीमागे इतिहास आहे, तो आपण बघून मग आपण थांबणार आहोत. कारण प्रार्थनेवरती अजून 2 भाग मला घ्यायचे आहेत, पुढचा आणि त्याच्या पुढचा रविवार. या शेथाला असं वाटायला लागलं होतं की जगामध्ये पाप वाढलेलं आहे. कुठून सुरुवात झाली पापाची? आदाम आणि हवेपासून. हवेनं पाप केलं, तिनं फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, आज्ञाभंग झाला, आणि पर्यायानं आदामानंही ते फळ खाल्लं आणि परमेश्वराच्या आज्ञेचा त्यांनी भंग केला. तिथून पापाला सुरुवात झाली. त्याही अगोदर पाप कुठं घडलं होतं? स्वर्गामध्ये घडलं होतं. बंडखोरीचं पाप घडलं होतं. मी माझं राजसन देवाच्या पेक्षा उंच करेन. गर्वाचा परिणाम, दुष्परिणाम काय झाला? खाली टाकून देण्यात आला. म्हणून मी पुन्हा पहिल्या मुद्द्यावरती येतो. आमच्यातला प्राईड आहे ना, काढून टाका, काढून टाका. त्या अभिमानाचा, त्या गर्वाचा आमच्या जीवनामध्ये काहीच उपयोग नाही. पहिलं पाप स्वर्गामध्ये घडलं. तिथून खाली पडल्यामुळं त्या सैतानानं संपूर्ण मानव जातीला परमेश्वराच्या विरोधात उभं केलं. कारण त्याला हे माहिती नव्हतं, त्याला हे माहिती होतं की मी परमेश्वराच्या विरोधात जाऊन एकटा लढू शकत नाही. परमेश्वर माझ्यापेक्षा प्रबळ आहे हे सैतानाला माहिती होतं. आणि म्हणून त्यानं कुणाला हाताशी धरलं? माणसाला हाताशी धरलं. माणूस कोण आहे? परमेश्वराची निर्मिती आहे. आणि सैतानानं आदाम आणि हवेचा उपयोग करून घेतला. कशासाठी? त्याचा अपमानाचा बदला घेण्याकरता, त्याचा वचपा काढण्याकरता. त्यानं हाताशी धरला आदाम आणि हवेला, स्त्री आणि पुरुषाला, आणि त्यांची मन परमेश्वराच्या विरोधात त्याने बहकवली आणि त्या दोघांना परमेश्वराच्या विरोधात पाप करण्याकरता भाग पाडलेला आहे. तिथून पापाची सुरुवात झाली. ते पाप नंतर कालांतरानं वाढत गेलं. त्याचा दुष्परिणाम असा झाला की एकाच कुटुंबामध्ये एका भावानं आपल्या सख्या भावाचा खून केला. आणि त्या हबेलाच्या जागी ज्यावेळेस आदामाला शेत झाला, त्या शेथाला, तो शेत परमेश्वराकडून या दोघांना प्राप्त झालेला आहे. तो शेत परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागणारा आहे. देवाच्या मर्जीप्रमाणे चालणारा आहे. देवाच्या विचारांनी चालणारा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस त्याला मुलगा झाला त्यावेळेस त्यानं त्याचं नाव अनोश ठेवलेलं आहे. कारण का? या शेथाला जाणीव झालेली आहे की जगात पाप भयंकर वाढलेला आहे आणि आम्ही आता पुन्हा परमेश्वराशी एकरूप होणं गरजेचं आहे. आम्ही पुन्हा परमेश्वराकडे वळणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही देवाकडे वळत नाही, जोपर्यंत आम्ही परमेश्वराची क्षमा मागत नाही, जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही, जोपर्यंत आम्ही देवाकडे जात नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये स्थिरता येणार नाही. या गोष्टींची जाणीव शेथाला आणि त्याच्या काळातल्या लोकांना झाली. ते देवाकडे वळालेले आहेत. परमेश्वराकडे शेत वळालेला आहे. त्याला कळून चुकलेला आहे की आम्हाला आता परमेश्वराशिवाय दुसरा तारणहार नाही. आम्हाला आता परमेश्वराकडे वळल्या वाचून पर्याय नाही. आणि म्हणून त्या गोष्टीचं प्रतीक म्हणून त्यानं आपल्या मुलाचं नाव अनोश ठेवलेलं आहे. हिब्रू शब्द आहे, एक हिब्रू शब्द आहे. काय त्याचं नाव माहितीये? एनोश्तो. एनोश्तो या शब्दाचा अर्थ काय आहे? टू कॉल देमसेल्व्स बाय द नेम ऑफ द लॉर्ड. एनोश्तो या शब्दाचा अर्थ आहे टू कॉल देमसेल्व्स, म्हणजे त्यांच्या मनामध्ये आता शेत आणि त्याच्या बरोबरीच्या लोकांच्या मनामध्ये आता हे विचार आलेले आहेत की आमची ओळख आता परमेश्वराच्या नावानं होणं गरजेचं आहे.
जे आम्ही पापामध्ये बहकत चाललेलो आहोत, जो आम्ही देवाचा मार्ग सोडून दिलेला आहे, जो आम्ही इतर चुकीचा मार्ग परमेश्वराचा मार्ग सोडून आम्ही सैतानाचा धरलेला आहे, आता आम्हाला पुन्हा देवाच्या मार्गामध्ये येणं गरजेचं आहे. आमची ओळख ही परमेश्वराच्या नावानं होणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्यानं आपल्या मुलाचं नाव अनोश ठेवलेलं आहे. अनोश नाव ठेवणं हे प्रतिकात्मक गोष्ट आहे, ही प्रतिकात्मक घटना आहे की आम्ही आता परमेश्वराकडे परत वळत आहोत. आम्हाला आता पुन्हा देवाकडे वळायचं आहे. आम्हाला पुन्हा आमच्या चुकांची क्षमा मागायची आहे. या गोष्टीचं प्रतीक म्हणजे काय, तर या गोष्टीचं आणि या घटनेचं आणि परमेश्वराकडे पुन्हा वळण्याचं, देवाशी संभाषण करण्याचं, देवाशी बोलण्याचं प्रतीक, सिम्बॉल म्हणजे अनोश. आणि तेव्हापासून शास्त्र आम्हाला सांगतं की लोक परमेश्वराच्या नावानं प्रार्थना करू लागलेले आहेत. आमेन. परमेश्वर आपल्यास अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. याचा पुढचा भाग आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. पिता परमेश्वरा बापा, आम्ही प्रार्थना करतो खरं, परंतु त्या प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचतात का? पिता परमेश्वरा बापा, अनेक वर्षांपासून आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आमच्या मंडळीतल्या समस्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो, पण आम्हाला उत्तर मिळत नाहीत. पिता परमेश्वरा बापा, आम्हाला उत्तर दे. आज आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणापाशी येत आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्हावर दया कर, आम्हाला आमच्या चुकांची क्षमा कर प्रभू. आणि परमेश्वरा बापा, आमच्या प्रार्थनांना उत्तर देणारा तू देव आहेस. आमचे सर्व प्रश्न तुला ठाऊक आहेत. आज विश्वासाने आम्ही तुझ्याकडे मागत आहोत प्रभू. ते सर्व प्रश्न तू ऐकलेले आहेस आणि तुझ्या योग्य त्या वेळेनुसार ते सर्व प्रश्न तू मार्गी लावणार आहेस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्हावर तुझी कृपा दृष्टी असू दे. आम्ही तुझ्या समोर लीन आणि नम्र असावं म्हणून तू आम्हाला सहाय्य आणि शक्ती पुरव. येशू ख्रिस्त आमचं तारणारा, याच्याद्वारे ही प्रार्थना विश्वासानं तुझ्या चरणी सादर केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. देव बाप आपणास आशीर्वादित करो.